सायन्स कॉलेजमध्ये लेखक नारायण खानसोले लिखित गंगथडी या बहुप्रतीक्षित कादंबरीचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमागदार पद्धतीने संपन्न झाला। ग्रामीण संस्कृती आणि माणसांचं हुबेहूब चित्रण करणाऱ्या या कादंबरीचं साहित्यिक वर्तुळातून जोरदार स्वागत होत आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध संविधान अभ्यासक तथा साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत हे होते, तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत देशमुख, कृष्णा खोत, नामवंत साहित्यिक प्रकाश मोगले, देवीदास सौदागर आणि नांदेडचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते। या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते गंगथडी कादंबरीचे रीतसर प्रकाशन करण्यात आलं। यावेळी बोलताना वक्त्यांनी कादंबरीचं आणि लेखकाचं कौतुक केलं। गंगथडी कादंबरीमध्ये लेखकानं ग्रामीण भागातील माणसांच्या व्यक्तिरेखा, तिथल्या लोकसंस्कृतीच्या चालीरीती, परिसरातील वातावरण आणि गावात गावपण जपणारी जिवंत माणसं यांचं अत्यंत सुंदर वर्णन केलंय। माणसांसोबतच मुख्य जनावरांचे केलेले हुबेहूब वर्णन आणि गंगथडी भागातील लोकांच्या जीवनशैलीची सविस्तर मांडणी वाचकाला खिळवून ठेवणारी आहे। लेखक नारायण खानसोले हे आपल्या अवलिया लेखन शैलीसाठी प्रसिद्ध असून त्यांनी याही कादंबरीत आपली हीच वेगळी छाप सोडली आहे। या दिमागदार सोहळ्याचं उत्कृष्ट नियोजन लेखकाचा मित्रपरिवार आणि लोकायत प्रकाशन यांच्या वतीनं करण्यात आलं। या कार्यक्रमाला नांदेड परिसरातील साहित्यिक, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यांच्या प्रतिमेला, विचाराला, कार्याला मी अभिवादन करतो। गंगथडी या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य माननीय अनंत राऊत सर, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते माननीय खोत सर आणि श्रीकांत देशमुख सर, माझ्या बाजूला बसलेले नारायण महाराज, नारायण सिंग महाराज, अलीकडे बसलेले माधवराव बापूजी पाटील आणि वासरीगावचे आलेले सर्व ग्रामस्थ बंधू बहिणींनो आणि नांदेडमधला एक सुबुद्ध विचार करणारा वर्ग समोर आलेला आहे। या सर्वांनाही मी सुरजित सिंग महाराज धन्यवाद। मित्र, देशमुख सर हे मेडिकलचे अधिष्ठाता आहेत, परंतु खूप चांगलं बोलून गेलेत। आपली सगळ्यांची अडचण हीच झालेली आहे। आमच्या माणसाने इतिहास निर्माण केला, पण इतिहास लिहिणारे दुसरे, त्यांनी त्यांच्या सोयीचा इतिहास लिहिला। म्हणून शिवाजी महाराजांपेक्षा काका भट्ट मोठा ठरला। आमच्या घराघरामध्ये राज्याभिषेकाचे फोटो लावलेले असतात शिवाजी महाराजांचे। हा फोटो म्हणजे आमचा अपमान आहे असं कोणालाच वाटत नाही सांस्कृतिक दृष्ट्या। हा फोटो लावणं म्हणजे शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांच्या हातून राज्याभिषेक करून घेतला, त्याचं श्रेष्ठत्व मान्य केलं, हे सांस्कृतिक भान आम्हाला पहिल्यांदा दिलं ते महात्मा फुलेंना दिलेले। म्हणून यांचा फोटो इथं लावले। आपण माणसं, आपण सारी माणसं, आपण महाराष्ट्रीय माणसं, आपण भारतीय माणसं, ज्या पर्यावरणामध्ये तयार झालेलो आहोत, ते पर्यावरण आपण कितीही बोलत असलो तरी निकोप स्वच्छ मानवतावादी वातावरण नाही संपूर्णपणे। या पर्यावरणामध्ये काही विषाणू मिसळलेले आहेत आणि ते विषाणू नकळतपणानं आपल्या मनावरती काही एक परिणाम करत असतात, नकळत करतात आणि आपण जसे असतो, नैसर्गिक असतो, जसे माणूस असतो तसे माणूस म्हणून वागत नाही, इतरांना माणूस म्हणून स्वीकारू शकत नाही। असं आपलं आहे, प्रत्येकाचं आहे, तुमचं आहे, माझं आहे, कारण आपण सारे जात नावाच्या विषाणूंनी प्रदूषित केलेल्या पर्यावरणात जन्मलेले असतो आणि वाढलेले असतो आणि हे पर्यावरण आपल्याला माणूस मारून टाकत असते। या पर्यावरणानं माझ्यातला देखील माणूस एका टप्प्यावरती मारून टाकलेला होता। अनेकांच्या
माणसं माणूस म्हणून बघू शकत नाहीत. हे इथलं वास्तव आहे. ते नाकारून आणि बरोबरच म्हणून काही अर्थ नाही. बापट पाटलांच्या संदर्भामध्ये एक प्रसंग महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे आणि तो प्रसंग आहे की नारायण खानसोळे पीपल्स कॉलेजच्या मराठी विभागामध्ये MA करतो. तिथे चळवळीचं वातावरण असतं आणि नारायणला तिथे वैचारिक वाङ्मय असो, ग्रामीण वाङ्मय असो, दलित साहित्य असो हे अभ्यासाला मिळतं आणि त्या अभ्यासातून नारायणचा मनपिंड बदलतो. त्याला तो ज्या जातीत जन्माला आला त्या जातीमधलं उत्तुंग व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज एवढंच महत्वाचं वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये माझ्यासाठी, या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी देखील महात्मा फुले तेवढेच महत्वाचे आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही तेवढेच महत्वाचे आहेत. हे नारायणला पटतं. जे नारायणला पटलं ते तुम्हाला सगळ्यांना पटलंय का? वासरीतल्या सगळ्या माणसांना पटलंय का? तर ते पटलेलं नाही. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.